नमस्कार. हाय, हॅलो, नमस्कार. आणि आम्ही दोघीजणी म्हणजे माझी मम्मी आणि मी कृषिकाला घेऊन आम्ही मस्तपैकी ट्रेनचा प्रवास करत होतो आणि ट्रेनमध्ये खूप छान वाटतं, भले गरमी असो किंवा काही असो, बट खूप फ्रेश फील होतं. आणि आम्ही गेलो होतो माझ्या फ्रेंडकडे. माझी खूप अत्यंत जवळची मैत्रीण आहे अंकिता नावाची. तिचं खूप दिवसापासून चाललं होतं, कृषिका मम्मीला आणि कृषिकाला घेऊन ये, घेऊन ये कोमल, घेऊन ये कोमल. सो मग खूप असं टाईम काढून कृषिकाचं ॲडजस्टमेंट करून आम्ही तिच्या घरी गेलो. थोडं रिलॅक्स झालो आणि तिची मस्ती बघून मला असं वाटत होतं की यार अंकिता आता बोलेल की कोमल आत्ता आणलंस त्याच्यानंतर मात्र आणू नको, पण ती खूप गोड आहे. तिने तिची सगळी मस्ती एक्सेप्ट करून तिच्यासोबत मस्तपैकी खेळत होती आणि तिची मस्ती बघता बघता मलाही खूप मजा आली आणि कसा टाईम निघून गेला हे कळालंच नाही. अत्यंत छान डिलिशियस अशी बिर्याणी केली होती तिने. मी फोटो पण टॅग केलेला आहे, म्हणजे फोटो पण ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि खूप छान आणि टेस्टी बनवली होती. दिवस कसा गेला त्याच्यासोबत आम्हाला कळालंच नाही. आणि एवढ्या भरभर दिवसामध्ये शनिवारचा विकेंड जो होता आमचा, शनिवार आणि रविवारचा, हा पटकन गेला. आम्ही मस्तपैकी विक्रोळीमधून निघालो, ती येताना कृषिका झोपली, मग आम्ही ऑटोनेच आलो. आणि दुसऱ्या दिवशी होती अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाला छान असं गोड असं पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं. पुरणपोळीची तर मात्र व्हिडिओ क्लिप काढता नाही आली यार. जेवायची व्हिडिओ कशी काढायची, त्याच्यामुळेच कधी कधी काढते, बट ही पुरणपोळीची व्हिडिओ नाही काढली. कधी नंतर नक्कीच काढेल. आणि ही कृषिकासोबत मस्ती करत होती, बडबड करत होती. नंतर आम्ही इव्हिनिंगला गेलो डीमार्टमध्ये. कृषिकाची शॉपिंग करायची होती. खूप अशा गोष्टी कृषिकाला घ्यायच्या होत्या छान छान. आणि तिची शॉपिंग केल्यानंतर मात्र ती त्या पेंग्विनला घेऊनच बसली होती सॉफ्ट टॉयला. आणि मग तिची बडबड ऐकून, हा हा जिराफ आहे आई, हा मासा आहे आई, हा सिंह आहे सिंह. इतकी गोड आणि स्वीट बोलते ना यार माझं बाळ, की मलाच कधी प्रश्न पडतो की यार एवढ्या लहानशा जीवाला कसं कळतं की हा सिंह आहे, हा कुत्ता आहे, हा बुब्बू आहे. खूप छान प्रकारे लहान मुलं किती ॲक्टिव्ह असतात यार. आणि तिच्यासोबत तिचे बाबाही ॲक्टिव्ह होते. कुठे काय कृषिकाला हे घ्यायचं का, कृषिकाला ते घ्यायचं का. आणि तिच्यासाठी जे इम्पॉर्टंट होतं आमच्या पझल्स थोडंसं घेतलं, जेणेकरून ती बिझी राहील. आणि तिच्या बिझीमध्ये आम्हाला पण थोड्याफार गोष्टी, तिच्या काही गोष्टी ॲक्टिव्हली सांगता येतील, म्हणून आम्ही तिला छोटासा प्लेचं गोष्ट घेतली. आणि इव्हिनिंगला मात्र खूप हॅक्टिक झाल्यामुळे मी माझ्यासाठी एक स्किन रुटीनचा केलेला आहे. जर मला छान असा रिझल्ट भेटला तर नक्की मी तुमच्यासोबत ह्याची रेसिपी किंवा ह्याचे इंग्रेडियंट्स सेंड करेल किंवा तुम्हाला सांगेल. सध्या तरी एवढंच. आणि नेक्स्ट भेटूया नवीन व्लॉग्समध्ये. कसा वाटला माझा ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. बाय बाय, टेक केअर, बाय.